काय मग दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू झाली आहे ना? हॅलो गाय. सो शंकरपाळे रेडी आहेत, पिशवीत भरलेत मी. आता आपण बनवूयात शेव. एकाच दिवशी 2 पदार्थ बनवण्याचं कारण हे आहे की वेळ कमी आहे. सो आज आपण बनवूया शेवसुद्धा, आणि मी सांगते ते कसे बनवायचे. सो आपण सारखे भांडी धुवायला नाही टाकायचे. त्याचं कारण सांगते की जरी आपल्याकडे हेल्प असेल, म्हणजे आपल्याकडे मावशा असतील काम करायला, तरी त्यासुद्धा माणूसच आहेत ना, तर आपण त्यांचाही विचार केला पाहिजे नाही का. त्यामुळे मी सारखी भांडी धुवायला नाही टाकत, फक्त ऑडियन्सला छान भांडी दिसावीत म्हणून. आत्ता मी ज्याचे शंकरपाळे मळले त्याच्यातच मी शेवाचं मळणार आहे. ओके, चला मग बनवूयात शेव. सो मी परातीत घेतलं बेसनाचं पीठ साधारण 1 वाटी, त्यात घातलं तांदळाचं पीठ साधारण अर्धी वाटी, त्यात घातलं चवीनुसार मीठ. आपण याच्यात सुद्धा बटर घालणार आहोत, त्यामुळे मीठ जरा जपूनच घाला. 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा ओवा आणि लसूण पावडर. लसूण पावडर याच्यासाठी कारण हे गार्लिक शेव आहेत. आणि मग वितळलेलं बटर, आणि मग कोमट पाण्याने हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. पाणी थोडं थोडं घालून पीठ मळलं तर मिश्रण छान एकजीव होतं आणि पाणी फार जास्त किंवा फार कमी होत नाही. फराळाचा पदार्थ बनवायला घेताना जो उत्साह असतो तो शेवटपर्यंत टिकेलच असं नाही. त्यामुळे स्पेशली शेव आणि चकल्या करताना आपल्याला त्याचं पीठ फार घट्ट मळून चालणार नाही, नाहीतर सुरुवातीलाच हात दुखायला लागतील चकल्या आणि शेव पाडून. त्यामुळे आपण ते थोडंसं पातळच मळूया. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, पण चकलीच्या आणि शेवाच्या साच्यात ना ते फार सहजपणे पडतील असं. तेल छान तापलंय हे बघून कढईमध्ये शेव पाडा. शेव पहिल्यांदाच करत असाल तर फार बारीक दातांची जाळी वापरू नका. चकली आणि शेव करताना साचा नीट बंद झाला आहे की नाही याकडे विशेष लक्ष द्या. कधी कधी त्याची खालची जी तबकडी असते ना ती उघडी राहते आणि ती पडते तेलामध्ये, त्यामुळे तेल उडू शकतं, अपघात होऊ शकतो. त्यामुळे शेव आणि चकली करताना विशेष लक्ष द्या. सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात शेव चकल्या करूच नका, अगदी थोड्याशा करून बघा, म्हणजे ते आपल्याला जमतंय की नाही, काय कमी जास्त झालंय याचा अंदाज येतो आणि पुढच्या वेळी आपल्याला त्या सुधारणा करता येतात. शेव तळताना गॅस एकदम मंद आचेवर ठेवला तर शेव छान खुसखुशीत होतात, त्याचा रंग खूप सुंदर येतो आणि त्याहीपेक्षा ते आतून तळल्या जातात. चला, आता आपले लसूण शेव तयार झाले. आता बनवूयात एक वेगळे शेव, पालक शेव. त्यासाठी मी मिक्सरच्या बाउलमध्ये घेतला पालक, त्यात घातलं पाणी आणि त्याची छानशी प्युरी करून घेतली. मला एकाच पद्धतीचे शेव खायला आवडत नाही, त्यामुळे मी जरा एक्सपेरिमेंट्स करत असते. लसूण शेव मळलेल्या परातीमध्येच मी घेतलं 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्यात घातला ओवा आणि पालकाचं वाटण जे मी केलं होतं ते छान गाळून घेतलं. जर तुम्हाला हे अख्खं वाटणही घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण त्याचे शेव पाडणं जरा कठीण असेल असं वाटून मी फक्त त्याचा अर्क काढून घेतला. पालक प्युरीचं पाणी हे वाटण मळायला पुरेसं होतं, त्यामुळे मी वरनं एक्स्ट्रा पाणी घातलं नाही. मग या पदार्थांमध्ये मी घातलं चवीनुसार मीठ, 2 चमचे तिखट आणि मेल्टेड बटर. त्यानंतर लसूण शेवांसारखंच याचंही एक छानसं बॅटर मळून घेतलं. बेसन थोडं चिकट असल्यामुळे हाताला लागलेलं बेसन तसं काढणं फार कठीण असतं, त्यामुळे मी चाकूच्या मागच्या सहाय्याने हाताला लागलेलं सगळं पीठ काढून घेते. दिवाळीच्या पदार्थांमधला शेव हा सगळ्यात सोपा आणि झटपट होणारा प्रकार आहे, त्यामुळे इतर कोणताही पदार्थ करायचा नसेल तर शेव मात्र तुम्ही नक्कीच करू शकता. जसं मी सांगितलं, शेव पाडताना सगळ्यात जास्त खबरदारी घ्यायची असते ती साच्याची, ती मात्र न विसरता घ्या. साच्यामध्ये शेवाचं बॅटर घालताना ते फार कमी किंवा फार जास्त टाकलं जाणार नाही याची खबरदारी घ्या. साचा नीट बंद होईल आणि शेव सहजपणे टाकता येईल एवढं बॅटर साधारण भरलं गेलं पाहिजे. कढईतलं तेल तापलंय हे बघून आता आपण कढईमध्ये शेव पाडूयात. शेव पाडताना जर चुकून ते एकाच जागी पडले तर चमच्याच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने ते वेगळे वेगळे करता येतात, त्यामुळे एकाच जागी गोळा होत नाही किंवा ते शेव कच्चेही राहत नाही. शेवांचा रंग साधारण बदलला म्हणजे ते झालेत असं बघून आपण शेव काढून घ्यायचे. काढताना त्यातलं पूर्ण तेल निथळलंय की नाही हे नीट पाहायचं. कुठलाही तळणीचा पदार्थ करताना तो पदार्थ कशात काढायचा आहे ते भांडं आधीच जवळ घेऊन ठेवायचं, नाहीतर कधी कधी त्या गडबडीमध्ये ती गोष्ट जळून जाते. माझे गार्लिक शेव आणि पालक शेव तयार आहेत. तुम्ही या दिवाळीला कोणता पदार्थ केला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आयुष्यावर प्रेम करा. गणपती बाप्पा मोरया.